प्राथमिक शाळा वरुड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आज आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा हा जो आपला अभियान सुरू आहे तर त्याच्या अंतर्गत आपण काही उपक्रम घेत आहोत। तर त्या उपक्रमामध्ये आपल्याला एक भारतामधलं एक राज्य निवडायचंय आणि ते राज्य आपण निवडलेलं आहे गुजरात। त्या गुजरातमधील खानपान कसं राहणार आहे, त्या गुजरातमधील सांस्कृतिक वारसा काय आहे त्या गुजरात राज्याचा, पुन्हा तिथला पेहराव काय आहे, त्या गुजरात राज्याची वैशिष्ट्ये काय आहे, पर्यटन स्थळं कोणती आहेत, त्या राज्याची निर्मिती कधी झाली, राज्याचं ऐतिहासिक वारसा काय आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीत तेथील कोणत्या लोकांनी किंवा कोणत्या समाज सुधारकांनी त्यामध्ये भाग घेतला, त्या सर्वांची माहिती आज आपण इथं सादर करणार आहोत। तर सर्वात पहिले आपण आपले आदरणीय महात्मा गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। तर पहिल्या सगळ्यात सुरुवातीला हर्षल याला आपण बोलूया आणि तो आपल्या या गुजरात राज्यात माहिती सांगणार आहे। मग तो गुजरात राज्याची माहिती आपण आता ऐकून घेऊ। गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर आहे। गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद आहे। गुजरात व महाराष्ट्राला मुंबई प्रदेश असेही म्हणतात। गुजरातची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। गुजरातमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला। गुजरातची भाषा गुजराती आहे। गुजरातमध्ये घागरा, चोली इत्यादी पोशाख आहे। ही गुजरात राज्याचा स्वातंत्र्य चळवळीतील ज्यांनी योगदान दिलं आणि गुजरात राज्यामध्ये कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्याबद्दल ती माहिती देणार आहे। गुजरातमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेले, त्यामध्ये महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, दादाभाई नौरोजी यांनी स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिले। तसेच गुजरातमध्ये जमशेदजी टाटा, अजय जडेजा, इरफान पठाण, रवींद्र जडेजा, अनिल अंबानी, मुकेश अंबानी या प्रसिद्ध व्यक्ती आहेत। संतोष मामलकर हा गुजरात राज्यामध्ये सण उत्सव कोणकोणते असतात आणि तिथे कोणकोणते सण उत्सव साजरे केले जातात याबद्दल तो आपल्याला माहिती देणार आहे। गुजरातमध्ये नवरात्र साजरे, गरबा नृत्य साजरे केले जातात। मकर संक्रांती, पतंग उत्सव साजरे केले जातात। गुजरातच्या वाळवंटातील कच्छ या ठिकाणी रण हा उत्सव साजरा केला जातो। तसेच कामराजी मेली जन्माष्टमी साजरी केली जाते। गोपाल जुनारे आपल्या समोर गुजरातमधील वेशभूषा कोणती असते आणि तिथे कोणते वेश परिधान केले जातात पारंपरिक त्याबद्दल ही माहिती सांगणार आहे। गुजराती वेशभूषा। गुजराती स्त्रियांचा पारंपरिक पोशाख म्हणजे चनिया चोली किंवा घागरा चोली। त्यांच्या सोबत दुपट्टा किंवा चुनरी देखील घालतात। पुरुषांचा पारंपरिक पोशाख धोती, अंगारकफ, गुजराती टोपी किंवा गुजराती फेटा देखील। प्रसिद्ध आहेत त्याविषयीची माहिती आपल्यासमोर सादर करत आहेत स्नेहल परमेश्वर जुनारे। गुजरातमध्ये अनेक खाद्यपदार्थ खाल्ले जातात, त्यामध्ये ढोकळा, ठेपला, उंधियू, जिलेबी, फाफडा, खिचडी, गाठिया, गुजराती कढी, खमण, मोहनथाळ हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत। गुजरातमध्ये पर्यटन स्थळे आहेत त्याबद्दल माहिती सांगत आहे युवराज संभाजी। साबरमती आश्रम, स्टॅच्यू ऑफ युनिटी, कच्छ रण, वडोदराचा लक्ष्मी पॅलेस,
सोमनाथ मंदिर या पर्यटन स्थळे आहेत.